नाही, इंडिया आघाडीची आजची बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बैठक आहे. देशामध्ये जे काही अस्थिरतेचं वातावरण निर्माण झालं, देशामध्ये तरुणामध्ये असलेलं नैराश्य आणि आक्रोश, महागाईने सामान्य माणसाचं जगणं कठीण करून टाकलेलं आहे. महागाईच्या विळख्यामध्ये हा संपूर्ण देश सापडलेला आहे. डिझेल, पेट्रोल, गॅसचे दर दररोज वाढत आहेत आणि शॉर्टेज आहे. भारताची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. रिझर्व्ह बँक खाली केली जात आहे, सोनं विकलं जात आहे. आणि अशा स्थितीमध्ये देशामध्ये तरुण रस्त्यावर उतरला आणि जिकडे तिकडे देशामध्ये एक हाहाकार पसरल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे या सगळ्या विषयावर चर्चा करून या देशाला आत्ताच्या संकटापासून वाचवणं हे हेच इंडिया आघाडीचं उद्दिष्ट आहे. यावर चर्चा करून या देशातील पेपर रोज फुटले जात आहेत. CBSE पेपर तपासणीमध्ये घोळ झाला आहे. नीटच्या पेपरमध्ये झालेला घोळ पाहिला आपण, की पेपर लिकेज होणं, पेपर फुटणं. अशा विविध प्रश्नावर मला वाटतं या ठिकाणी चर्चा होईल आणि इंडिया आघाडी एकत्रितपणे मजबूतीनं राहुलजींच्या नेतृत्वामध्ये ही पुढे जाईल आणि या देशावर आलेला संकट जे आहे त्या संकटाला इंडिया आघाडी तोंड देऊन तोडगा काढण्याचं काम नक्की करेल. यासाठी ही बैठक आयोजित केलेली आहे. खरं तर आपण सगळे बघतो आहोत की यावर्षी अल निनोमुळे प्रचंड भयावह परिस्थिती आता निर्माण होईल अशा प्रकारची परिस्थिती आहे. कारण यावर्षी पावसाचा अंदाज अत्यल्प दाखवला गेला आहे आणि म्हणून या सगळ्यावर या परिस्थितीमध्ये जे राज्यापुढे जे काही आता प्रश्न आहेत, अधिवेशन होणार आहे 22 जूनपासून, परंतु आता कांदा उत्पादक शेतकऱ्यापासून अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे झालेलं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान आणि या सगळ्यामध्ये विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये आजच आता आम्ही बातमी वाचली की मुंबईमध्ये 10% पाणी कपात सुरू झालेला आहे आणि अत्यंत अल्प पावसाचा अंदाज बघता मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात हे सगळे विषय घेऊन एक तातडीची बैठक बोलवली पाहिजेत. सर्व विरोधी सत्ताधारी पक्षांची सर्वपक्षीय बैठक बोलवली पाहिजेत आणि महाराष्ट्रातली सद्यस्थिती आणि त्यावर चर्चा केली पाहिजेत अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. छगन भुजबळ नाराज असल्याची माहिती आहे. त्यांच्या पुतण्याला राज्यमंत्रीपद किंवा मंत्रिपद न मिळालं. असं आहे, छगन भुजबळ आता ज्या परिस्थितीमध्ये आहेत त्यांना कदाचित ते मंत्रिपद सोडायची इच्छा नसेल. परंतु मी असं म्हणणार नाही की माझा तो अधिकारही नाही. राष्ट्रवादीमध्ये विशेष करून अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये काय चाललं आहे याचा अंदाज सगळ्या महाराष्ट्रातील लोकांना आलेला आहे. खरं तर आज अशी राजकीय परिस्थिती आहे की राज्याचे मुख्यमंत्रीच ठरवतात की कोणत्या पक्षाचा माणूस कुठे गेला पाहिजे. तो अधिकार त्या त्या पक्षाकडे आता कितपत आहे यावरही महाराष्ट्रामध्ये राजकीय वर्तुळामध्ये फार मोठी चर्चा आहे. म्हणजे इतर पक्षाचा निर्णय सुद्धा, म्हणजे इतर पक्ष म्हणजे
सत्तेमध्ये सहभागी असलेल्या पक्षाचा निर्णय सुद्धा मुख्यमंत्री महोदय घेतात. त्यांच्या नेत्यांना कुठे कुठे ठेवावं, कुठली जबाबदारी द्यावी, कोणाला कुठे पाठवावं, तर या परिस्थितीमध्ये भुजबळ साहेबांच्याकडे जे फडणवीस साहेब चर्चा करून सांगतील तेच भुजबळ साहेबांना सुद्धा स्वीकारावं लागेल, असं एकूण राजकीय वातावरण आहे. मंत्री जर चुकत असेल तर त्याला चोपून काढा असं बच्चू कडू म्हटले. 2029 मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असेही ते म्हटले. आता मुख्यमंत्री कोण होईल येणारा काळ सांगेल, मी त्यावर अधिक भाष्य करणार नाही. पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्यामुळेच मागच्या वेळेचं सरकार आलं हेही लपून राहिलेलं नाही. त्यांनी ज्या काही योजना आणल्या, लाडकी बहीण, लाडका भाऊ, मुख्यमंत्री ते स्टायपंड आणली, म्हाताऱ्यांना पाठवलं, या तीर्थयात्रा घडवून आणल्या आणि देशामध्ये प्रत्येकाच्या त्यावेळेस सरकारच्या तिजोरीतून एकेका कुटुंबामध्ये 40-40, 50-50 हजार रुपये, कोणाच्या कुटुंबामध्ये लाख रुपये गेले आणि ते वातावरण तसं हे केलं गेलं आणि त्याच्यात पुन्हा मतचोरीचा तर विषय होताच. पण यातील श्रेय त्यावेळेस मात्र सरकार आणण्यामध्ये एकनाथ शिंदेजींचा मोठा श्रेय होता, कारण ते मुख्यमंत्री होते. पण आज जे सांगितलं जात आहे की मंत्र्यांना ठोकून काढा चुकलं तर तो त्यांच्या मंत्र्याला, आता मंत्री आमचे तर नाहीच आहेत, त्यामुळं त्यांचेच मंत्री आहेत आणि त्यांच्याच मंत्र्याला ते ठोकून काढायचा इशारा देत असतील तर त्याची सुरुवात लोकांना सांगण्यापेक्षा बच्चू कडूंनी सुरुवात करावी, मग जनता सुरुवात करेल. बच्चू कडू असं देखील बोललाय की 1996 ते 2026 पर्यंतच्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करा आणि त्यासाठी वाटेल तर सरकारने कर्ज काढावं, कर्जमाफी करावी, केली नाही तर पुन्हा एकदा आंदोलन. नाही, बच्चू कडू काय आंदोलन करतील तो त्यांचा विषय, त्यांच्या पक्षाचा विषय आहे. या सरकारच्याकडे आहे काय कर्जमाफी करायसाठी? त्यांनी आम्ही दिलेल्या कर्जमाफीमध्ये 19 पासूनच्या त्या लोकांना सुद्धा वगळून टाकलेला आहे. जे आम्ही 50,000 रुपये प्रोत्साहन देतो त्यातील शेतकऱ्यांची संख्या कमी करून टाकली आहे आणि या कर्जमाफीचा थेट फायदा होणारच नाही आहे. ही सरसकट कर्जमाफी नाही आहे, ही अटी आणि शर्ती लावून दिलेली कर्जमाफी आहे. त्यामुळे ते संख्या दाखवत आहेत, ती संख्यासुद्धा यामध्ये बसणार नाही. 55 लाख जे दाखवलं जात आहे याचं कारण असं आहे की 2 लाख रुपये भरतील पण 3 लाख दिल्याशिवाय त्यांना पुन्हा नवीन कर्ज मिळणारच नाही. तर ते देण्याची ऐपत त्या शेतकऱ्याकडे नाही. म्हणजे यांचे 2 लाख देऊन उपयोग नाही आणि ते 3 लाख भरल्याशिवाय 2 लाख त्याचे देणार नाही. मग अशा सगळ्यामध्ये मला वाटते फार तर हा आकडा 15-20 लाखाच्या घरात जाईल, हे आकडा फुगवून सांगितला जात आहे. हा शेतकऱ्याला फायदा होणार नाही. या ही बनावट आणि बनवाबनवीची कर्जमाफी आहे. राहिला विषय बच्चू कडूंनी म्हटलं ते खरं म्हणजे काल प्रवक्ता भाजपनी सांगितलं की शेतकऱ्यांच्या आत्ताच्या परिस्थितीमध्ये पवार साहेबांचं बोट दाखवलं आणि मनमोहन सिंग साहेबांचं सरकार असताना देशातील त्यावेळेस 2004 मध्ये एका झटक्यामध्ये 70,000 कोटीचं कर्ज माफ करून टाकलं. ती ताकद काँग्रेसच्या सरकारमध्ये आणि शरद पवार साहेब कृषी मंत्री होते. कृषी मंत्री असताना शरद पवार साहेब किंवा काँग्रेसचं सरकार असताना सोयाबीनला 4,500-5 हजार रुपये भाव मिळत होता आणि यांचं सरकार आलं या भारतीय जनता पक्षाचं, सोयाबीनला 4,000 रुपये नाही 3,000 रुपये सुद्धा भाव मिळाला नाही. मग कोणाच्या काळात कोणाची लूट झाली हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ठाऊक आहे. राहिला कर्जमाफीचा विषय, तर आम्ही तर हे म्हणतो की सरकारच्या जमिनी अदानीच्या घशात घालण्यापेक्षा ओपन त्याचं ॲक्शन करा, लिलाव करा, काही जमिनी काढून टाका आणि शेतकऱ्याला कर्जमुक्त करा, ही आमची मागणी असणार. पुन्हा एकदा केंद्र सरकारने घरगुती सिलेंडरमध्ये दरवाढ केली आहे. उधारीच्या जवळ आता जे आहे ते सिलेंडरचे दर पोहोचल्याचं सर्वसामान्यांचे स्वयंपाकघरापर्यंत महागाई दर पोहोचले नाही. त्या सरकारचं धोरणच आहे ना, हेच सरकारची उपलब्धी आहे की आम्ही चुलीवरून गॅसवर आणलं आणि ह्या सरकार आता गॅसवरून चुलीकडे नेण्याचा निर्धार केलेला आहे.
आणि ती परिस्थिती आत्ता महाराष्ट्रामध्ये तयार झाली आहे. 1000 रुपयाचं सिलेंडर तर आत्ता झालेला, जवळपास पोचलेला. पुढचा महिनाभर थांबा, हा सिलेंडर 1500च्या घरात जाईल दीड महिन्यामध्ये. ही परिस्थिती निर्माण होईल आणि लोक पुन्हा चुलीकडे येतील. आता चुलीतला कोलीत घेऊन या सरकारला कसे चटके द्यायचे हे जनता ठरवेल. पण एक सांगतो की सामान्य माणूस आणि मध्यमवर्गीय असेल, गरीब माणूस हा पुन्हा चुलीवर स्वयंपाक करून डोळ्यात धूर घालून त्याच्या डोळ्यामधले अश्रू पुन्हा जोरानं वाहतील अशीच व्यवस्था या सरकारने केलेली आहे. तुम्ही वारंवार आरोप करताय की भाजप तुमच्या नगरसेवकांना खरेदी करताय. विषय नाही, संपला विषय. चला नाही. अशोक गहलोत यांनी जे आरोप केला तर त्याच्याकडे कसं बघता की मी राष्ट्रीय अध्यक्ष होणार होतो पण माझ्या विरोधात षडयंत्र केलं असं अशोक गहलोत? नाही, मला माहीत नाही वरच्या लेवलचं. मी खालचा कार्यकर्ता आहे, त्यामुळे मला त्यावर बोलता येणार नाही. ती परिस्थिती केंद्रीय स्तरावर काय झालं ते काय म्हटलं तर मला त्याच्याबद्दल उत्तर माझ्याकडे नाही आहे. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.